नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्या समोर घेऊन येत असते। जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील। आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता। फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। तर चला आजच्या अनुभवाला आपण सुरुवात करूया। नमस्कार रेवतीताई, मी हिलाल। सगळ्यात आधी मी आपणास खूप खूप धन्यवाद देतो की तुम्ही महाराजांचे अनुभव शेअर करून नवीन पिढीस अध्यात्म आणि भक्तीचं महत्त्व पटवून देत आहात। पूर्वीचे लोक मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खूप खंबीर होते। मोठे मोठे संकट आली तरी लढण्याची जिद्द त्या जुन्या पिढीत होती। त्याचे मूळ कारण म्हणजे त्यांचा देवावर असलेला दृढ विश्वास। त्यांना माहीत होतं की संकट कितीही मोठं असलं तरी ते परमेश्वरासमोर क्षणभर देखील टिकत नाही। त्यामुळेच पूर्वीचे आत्महत्येचे प्रमाण कमी होते, पण आजकाल ते वाढले। याचं कारण म्हणजे आजच्या पिढीला मानसिकदृष्ट्या खंबीर राहण्यासाठी ज्या अध्यात्माची गरज आहे त्यासाठी आवड आणि वेळ दोन्ही नाही। आजची पिढी फक्त खाण्यापिण्यात व भौतिक सुख सुविधा यांच्या मागे धावत आहे, पण त्यांना हे कळत नाही की भौतिक सुख ह्याला मर्यादा आहेत, ते क्षणभंगुर असते। आणि आध्यात्मिक ज्ञान हे मनाची निर्बलता दूर करून मनाला शांती, सुख, समाधान प्राप्त करून देते। असो, आता मी माझा अनुभव इथे सांगतो। आम्ही एका छोट्या तालुक्याच्या गावात राहतो। जास्त लोकवस्ती नाही, त्यामुळे सगळेच लोक एकमेकांना परिचित असतात। आमचा शेती हाच पिढीजात व्यवसाय। मी शेतात खूप कष्ट केलं आणि वयाची 60 गाठली तेव्हा मुले ही शेती सांभाळू लागली, त्यामुळे मला थोडा फावला वेळ मिळू लागला। मग मी सकाळ संध्याकाळ गावातील विठ्ठल मंदिरात जाऊन तिथे बसून राहत। गावातील बरीच वृद्ध मंडळी तिथे येऊन बसत व तासनतास गप्पा मारत। मी देखील त्यांच्यासोबत बसून वेळ घालवू लागलो। त्यात माझ्याच वयाच्या असलेले पंढरी हा शेगावचे गजानन महाराज यांचा भक्त होता। तो खूप धार्मिक आणि परोपकारी वृत्तीचा होता, म्हणून सगळं गाव त्याचा आदर करत होता। मी त्याच्यासोबत बराच वेळ बसत व तो मला गजानन महाराज यांच्याविषयी खूप काही सांगत असे, त्यामुळे मला देखील महाराज यांच्याविषयी ओढ निर्माण झाली आणि मी एकदा पंढरीसोबत शेगाव येथे दर्शनासाठी जाऊन आलो। येताना तेथून महाराजांचा गजानन विजय ग्रंथ घेऊन आलो व त्या ग्रंथाचं रोज वाचन सुरू केलं। माझी महाराजांची भक्ती दिवसांगणिक वाढत गेली। आम्ही शेगाव येथे जाऊन आल्यावर सुमारे 2 आठवड्यांनी अचानक पंढरी याचं विठ्ठल मंदिरात येणं बंद झालं। मी 2 दिवस वाट पाहिली। मला वाटलं की तो कुठेतरी गेला असेल किंवा कामात असेल, पण जवळजवळ 8 दिवस झाले तरी पंढरी हा मंदिरात आला नाही, म्हणून मी स्वतः त्याचा हाल हवाहाल घेण्यासाठी त्याच्या घरी गेलो। एव्हा ना पंढरीच्या घरचे वातावरण नेहमी प्रसन्न असते व घरातील सर्वांच्या चेहऱ्यावर नेहमी आनंद असतो, असं मी अनुभवलं होतं। पण त्या दिवशी मी जेव्हा त्याच्या घरी गेलो तेव्हा घरात एक नीरव शांतता होती व सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक उदासीनता दिसत होती। मग मी पंढरी याला भेटलो आणि विचारलं की त्याची तब्येत बरी आहे का, त्याने मंदिरात येणं का बंद केलं। तेव्हा त्याने म्हटलं की त्याची तब्येत जरा बिघडली आहे, म्हणून तो मंदिरात येत नाही। खरं तर सज्जन माणसाला कधीही खोटं बोलायला जमत नाही। जेव्हा मला पंढरी याचं मंदिरात न येण्याचं खोटं कारण सांगितलं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचे भाव व डोळे वेगळंच काही व्यक्त करत होते। मग मी त्याला म्हटलं की तब्येतीची काळजी घे आणि जेव्हा तुला माझ्याशी बोलावंसं वाटेल तेव्हा तू मला निरोप धाड, मी येईल तुला भेटायला। असं म्हणून मी तेथून निघालो होतो, पण तेव्हा पंढरी ह्याने माझा हात धरला व त्याच्या डोळ्यात पाणी आलं व तो म्हणाला की हिलाल, मी आयुष्यात कधीही कोणाशी खोटं बोललो नाही की वागलो नाही, पण आज मी तुझ्याशी पहिल्यांदाच खोटं बोललो, मला माफ कर। तेव्हा मी त्याचा हात घट्ट पकडत म्हटलं की तुझ्या मनात जे काही आहे ते मला तू सांगू शकतो, त्यामुळे तुझ्या मनावरील दडपण कमी होईल। तेव्हा पंढरी मला म्हणाला की तुला तर माहीतच आहे की माझा मोठा मुलगा केशव हा गावात किती कुप्रसिद्ध आहे। त्याचे दुष्कर्माचे फळे आमच्या संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात। आता तर तो एका फौजदारी केसमध्ये जेलमध्ये जाऊन आला आहे, त्यामुळे आता माझ्या धाकट्या मुलीशी लग्नासाठी कुठून चांगले स्थळ येईल ह्या विचारानेच आमचे संपूर्ण कुटुंबाला काळजी लागली आहे आणि त्यामुळेच मी मंदिरात न येता माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे। जेव्हा हे पंढरी याने मला सांगितलं
तेव्हा त्याच्या मनातील तळमळ कळली व नेमकं मी त्या दिवशी जो अध्याय गजानन विजय ग्रंथ यात वाचन केला होता त्यातील एक पंक्ती माझ्या मुखातून बाहेर पडली. जणू काही महाराजच माझ्या मुखातून ती पंक्ती वदले असं मला वाटलं. आणि ती ओवी होती, गारेवरून खाणेस नाही येत जगी दोष, हिरा गारा एक ठाई, परी गारा ती गारच राही. मी त्यावेळी ही पंक्ती का बोलून गेलो हे मलाच कळलं नाही. पण जेव्हा मी त्याचा अर्थ लावला तेव्हा मी पंढरी याला म्हणालो की महाराजांनीच गजानन विजय ग्रंथ यात स्पष्ट केलं आहे की हिरे व गारा एकाच ठिकाणी असले तरी हिऱ्याची किंमत त्या गाऱ्यामुळे कमी होत नाही. तसंच तुझ्या कुटुंबाचं आहे. गावात सगळे तुला आणि तुझ्या संपूर्ण परिवाराला चांगले ओळखतात. त्यामुळे तुझं केवळ एका मुलाच्या दुष्कर्माने इतर परिवारातील सदस्य ह्यांना कमीपणा येणार नाही हे लक्षात ठेव आणि सगळी चिंता आपल्या महाराजांवर सोपवून निवांत त्यांची भक्ती करत राहा. तुझ्या समस्या आपोआप सुटत जाईल. माझे असे बोलण्यामुळे पंढरी याला खूप बरं वाटलं आणि त्याच्या मनातील तळमळ थांबली. तो दररोज पुन्हा मंदिरात येऊ लागला. पुढील काही दिवसात जेव्हा मी आणि पंढरी मंदिरात बसलो असताना अचानक त्याला घरून निरोप आला की त्याच्या घरी बऱ्हाणपूर येथून काही पाहुणे मंडळी आले आहेत. मग पंढरी याने मला देखील त्याच्यासोबत घरी चलण्यास आग्रह केला. म्हणून मी त्याच्यासोबत जेव्हा घरी पोचलो तेव्हा तिथे बऱ्हाणपूर येथून काही पाहुणे मंडळी आली होती व ते त्यांच्या मुलासाठी पंढरी ह्याच्या नातीसाठी विवाहाची मागणी घालण्यास आले होते. ते काही बोलण्याच्या आधीच पंढरी याने त्यांच्या मोठ्या मुलाविषयी त्यांना सांगण्यास सुरुवात केली. तेव्हा ते म्हणाले की त्यांना पंढरी याच्या संपूर्ण कुटुंबाविषयी पूर्ण माहिती आहे आणि त्यांना पंढरी यांच्या मोठ्या मुलाशी काही घेणं देणं नाही. त्यांना फक्त पंढरी आणि त्यांची नात यांच्या संस्कार आणि विचार याविषयी खात्री पटली आहे, म्हणून या विवाहासाठी स्वतः मागणी घालण्यास आले आहेत. मग पुढे मुलगा मुलगी यांची पसंती विचारात घेऊन पंढरीची नातीचं लग्न खूप चांगल्या पद्धतीने पार पडलं. मोठी नात सासरी जाऊन 3 महिने झाले नसतील तेवढ्यात त्याच्या दुसऱ्या नातीचंही लग्न एका चांगल्या घरात जुळलं. त्यावेळी जेव्हा पंढरी माझ्याकडे लग्नाची निमंत्रण पत्रिका घेऊन आला तेव्हा तो म्हणाला की हिलाल, मी आयुष्यात पहिल्यांदाच इतका निराश झालो होतो आणि माझा महाराजांच्यावरील विश्वास डगमगला होता. पण तू त्यावेळी माझ्या मनात पुन्हा एकदा महाराजांची शिकवण निर्माण केली आणि मी आता कधीही माझा महाराजांच्यावरील विश्वास ढळू देणार नाही. मला देखील पंढरीकडे पाहून त्यावेळी खूप छान वाटलं आणि मी देखील त्यावेळी मनातल्या मनात महाराजांना प्रार्थना केली की महाराज, तुमच्या भक्तांचे मन जेव्हा डळमळीत होईल तेव्हा तेव्हा तुम्ही त्यांना आधार देण्यासाठी धावून येत जा, म्हणजे त्यांना तुमचं म्हणणं पटेल. मी गेलो ऐसे मानू नका, भक्तीत अंतर करू नका, मी आहे येथेच. जय गजानन श्री गजानन गण गण गणात बोते. दादा, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला आणि तुम्हा सगळ्यांना दादांचा अनुभव कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा. आता वेळ आहे प्रश्नमंजुषेतील आपला आजचा प्रश्न विचारण्याची आणि आजचा प्रश्न असा आहे की महाराजांचे भक्त भवानीराम यांच्या सुपुत्र यांचे नाव काय? प्रश्न पुन्हा एकदा वाचते. महाराजांचे भक्त भवानीराम यांच्या सुपुत्र ह्याचे नाव काय? आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे. तर उत्तर आहे बापूराव यांच्या पत्नीस भानामतीने ग्रासले होते. आणि ज्यांनी बरोबर उत्तरं दिली आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे. पहिलं आईस बियर, 2 राजकुमार पाटील, 3 प्रज्ञा मोघे, 4 श्वेता देशमुख, 5 राजेंद्र मोघे, 6 सुचिता दोराईस्वामी, 7 रमेश काळे, 8 तृप्ती आखरे, 9 शुभांगी वानखेडे, 10 राजेश फरांदे, 11 प्रज्ञा एरंडे, 12 वैभव गोळे, 13 विद्या वानखेडे, 14 भार्गव वानखेडे, 15 सौमुक्ता चेऊलवार, 16 साई आंधळे, 17 जयश्री गाडे, 18 वैभव बोंडे, 19 सुलभा तावडे, 20 निलिमा देहाले, 21 लर्निंग टेक्नॉलॉजी, 22 अपर्णा भालेकर. तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असा जास्तीत जास्त सहभाग घेत राहा आणि बरोबर उत्तरं देत राहा. आणि जर का तुम्हाला आपला
आजचा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा आणि तुम्ही देखील तुमचे अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक, इंस्टाग्राम किंवा आपल्या जीमेलच्या आय डीवरती लिहून पाठवू शकता. फेसबुक, इंस्टाग्राम आणि जीमेलची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु गजानन माऊली नमः. गण गण गणात बोते.